गडचिरोलीत माओवाद्यांच्या म्होरक्या प्रभाकरला कंठस्नान हे मोठं यश. मुख्यमंत्री फडणवीसांकडून C60 दलाचं अभिनंदन. गडचिरोली पोलिसांच्या C60 जवानांचं आणि पोलिसांचं अभिनंदन करतो. अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. नक्षलवाद्यांच्या तुकडीची एकच कंपनी गडचिरोली शिल्लक होती. त्यातील प्रमुख 7 लोकांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे. अतिशय कठीण परिस्थितीत हे ऑपरेशन राबवण्यात आलं. 3 दिवस आमचे पोलीस हे ऑपरेशन राबवत होते आणि तो हा भाग आहे ज्या भागात आपण फारसे ऑपरेशन कधी केलेले नाही. अतिशय डेन्स असा हा भाग होता. त्यात 2 घेरे पोलिसांनी घातले. प्रचंड गोळीबार यावेळी दोन्ही बाजूने झाला. या मोहिमेत जवळपास 7 नक्षल्यांचा खात्मा झाला आहे. ज्यात त्यांचा जो म्होरक्या प्रभाकर होता तो देखील मारला गेला आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आता अगदी बोटावर मोजणे एवढे बडे नक्षली शिल्लक राहिलेले आहेत. आपल्या राज्याचा बाजूने अतिशय कमी प्रमाण नक्षल्यांचं उरलेलं आहे. या दुर्दैवाने आपला एक पोलीस जवान शहीद झालेला आहे. त्यांना मी अभिवादन करतो. त्यांच्या कुटुंबियांची आम्ही काळजी घेऊ. C60 जवानांच्या वीरतेमुळे अतिशय उत्तम कार्य झालेलं आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गडचिरोलीतील पोलिसांनी राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिमेच्या कारवाई संदर्भात ते नागपूर येथे बोलत होते. आपले गडचिरोली पोलीस आणि C60 यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास 7 लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय. हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातलं एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं. कारण अंधारामध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं होतं. 3 दिवस आमचे पोलीस सातत्याने हे ऑपरेशन करत होते. हा एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये आपण कधी ऑपरेशन फारसं करत नाही. अतिशय डेन्स एरिया अशा प्रकारचा आहे. त्या एरियामध्ये खूप मोठ्या एरियात 2 घेरे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी घातले होते आणि प्रचंड फायरचं एक्सचेंज होत होतं. त्यातनं 7 नक्षलवादी त्या ठिकाणी किंवा माओवादी मारले गेले आणि त्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो म्होरक्या आहे प्रभाकर तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झालाय. ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जे काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जे काही माओवाद मोजत होता, आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजले आहेत की 3 किंवा 4 लोक त्यांचे राहिले आहेत. अजून छत्तीसगड साईडला काही आहेत, पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल. आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे. दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे. खरं म्हणजे त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं, पण त्याच्या जिथे ते संपतं अशा फार स्ट्रॅटेजिक ठिकाणी असं फार क्वचित असं होतं की अशा ठिकाणी गोळी लागते. पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत. त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलीस विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी नागपूर.